नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा भाग आज आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. तर त्यामध्ये आता रोहनने आदिरावरचं प्रेम दाखवताच आता समर म्हणतो की आदिरा, हे बघ, काही गोष्टी ना या जगात फक्त एकमेकांसाठी बनलेल्या असतात आणि ती म्हणजे आदिरा, तू आणि रोहनचं प्रेम, तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनलेले आहात. जरी आपल्याला काही गोष्टीची काही गोष्टीची आपल्याला पारख करता येत नाही, पण काही गोष्टी आपल्याकडून ॲटोमॅटिक घडून गेलेल्या असतात आणि त्या गोष्टी वर ठरून आलेल्या असतात आदिरा. तर आता आदिरा खुश होते आणि या सगळ्यांमध्ये एक व्यक्ती अशी असते ज्यामुळे आपलं आयुष्य ना एकदम स्थिर होऊन जातं आदिरा. आणि आपल्या माणसासोबत राहता येणं यासारखं सुख कुठलंच नसल्याचे आता समर आदिराला समजावतो. आणि आपल्या माणसाची किंमत ज्यावेळेस तो माणूस आपल्या जवळ असतो ना, त्याच वेळेस ओळखायची असते. आणि आता समर म्हणतो की रोहन खरंच खूप चांगला मुलगा आहे आदिरा. आणि समर म्हणतो आता काही जरी झालं तरी त्याची साथ सोडायची नाही आदिरा. आणि समर म्हणतो की असंच हसत खेळत राहा आणि एकमेकांवरती भरपूर प्रेम करा. आणि इकडे आता मंदाकिनी ही रडतच आता टाहो फोडत असते. मंदाकिनी म्हणते की श्रावण बाळासारखे मी माझ्या मुलावरती संस्कार केले होते आणि असं करताना त्याला जरासुद्धा लाज वाटली नाही. आणि कसे संस्कार त्या माझ्या मुलावरती झाले आणि त्यांनी हे आज असं का केलं असे म्हणत मंदाकिनी रडू लागते. आणि इकडे आता स्वानंदीचे बाबा म्हणतात की हे बघ मंदाकिनी, तुझं अजिबात रडणं आणि बोलणं दोघंही बंद कर. मला वाटतंय नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असणार आहे. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात रोहन असं करणं शक्यच नाही, तो चोरी करायला कशाला जाईल. आणि मंदाकिनी म्हणते की त्याला अशी पैशाची काय गरज पडली असणार. हा जोडतच आता स्वानंदीचे बाबा म्हणतात हे बघ अगं बाई, मी तुला सांगतो असं काहीही झालेलं नसणार नाही. आणि रडतच आता मंदाकिनी म्हणते की आपलंच चुकलं, आपणच त्याच्यावरती संस्कार करण्यात कमी पडलो आणि वरच्या आपल्या पूर्वजांचे जे आत्मे आहे ना, ते कधीच माफ करणार नाही. आणि इकडे आता रोहन हा आदिराला घेऊन तेथून निघून जातो. तर हसतच आजी म्हणते की चला, आपली चिमणी आपल्या घरी गेली तर. आणि तेवढ्यात आता मल्लिका म्हणते की असं फक्त आपणच समजायचं. तर आजी म्हणते की असं काय बोलतेस मल्लिका. आजी म्हणते की आपली आदिरा किती खुश होते बघितलं ना तू. तर मल्लिका म्हणते की आज ती खुश होते. आपलं डॉलचं तुम्हाला माहिती आहे ना आई, आज आनंदात असेल आणि थोड्या वेळापूर्वी लगेच कशी डिस्टर्ब होते ती. आणि माझ्या डॉलच्या डोक्यात कधी काय येईल आणि ती काय करून बसेल ना, हे कुणाला सांगता येत नाही. आणि आता मल्लिका म्हणते की आज भांडण झालं म्हणून माहेरी आली, उद्या संसाराचा कंटाळा आला म्हणून माहेरी येईल. आणि आता मल्लिका म्हणते की असं ना त्यांचं नातं कसं टिकणार कुणास ठाऊक. समर म्हणतो काकू असं काहीच होणार नाहीये आणि लग्न ही एक सिरियस कमिटमेंट आहे हे तिला कळतं आणि त्याची तिला जाणीव आहे, असं आता समर मल्लिकाला सांगतो. आणि लगेच आता समर म्हणतो की नवरा बायकोमध्ये थोडं भांडणसुद्धा असलं पाहिजे, नवरा बायकोचं नातं ना हे असंच असलं पाहिजे. आणि समर म्हणतो की चला उशीर झाला आहे, झोपूयात. आणि आजी आता सगळ्यांना गुड नाईट करून आता आतमध्ये झोपायला जाते. आणि सगळेजण आता झोपायला जातात. तिकडे आता मल्लिका विचार करते की शी बाई, हे काय झालं. मला वाटलं होतं की आदिरा चांगली इथे ना राहायला आली, पण हे तर उलटंच घडलं. आणि मंदाकिनी इकडे आता स्वानंदीच्या बाबांना बोलत असते. आज तर त्या स्वानंदिनीने आणि राजवाड्याने हद्दच केली आणि स्वतःच्या त्या आदिराने नवऱ्याला आता त्याच्यावर चोरीचा आरोप घातला. आणि मंदाकिनी म्हणते की असं जावयासोबत करायचं असतं का. आणि आपला रोहन ना खूप पस्तावणार आहे, कारण त्याचं ना खूप चुकलंय. स्वानंदीचे बाबा म्हणतात तुझी बडबड बंद कर आणि शांत बस. तर मंदा म्हणते की असं काय करताय, अहो तो माझा मुलगा आहे. मंदाकिनी म्हणते की आता माझ्या रोहनला चोरीच्या आरोपाखाली ते पोलिसांकडे देतील. तर स्वानंदीचे बाबा म्हणतात की अगं असं ते कशाला करतील. मंदाकिनी म्हणते की असं का नाही करणार त्या, कारण ज्यावेळेस माझा पाय मोडला होता त्यावेळेस मलासुद्धा त्या पोलिसांकडे द्यायला निघाल्याच होत्यात ना. स्वानंदीचे बाबा म्हणतात त्यावेळेस तुझं चुकलं होतं मंदा. आणि तेवढ्यात आता रोहन हा आदिराला घेऊन तिथे येतो. तर आता रोहनकडे बघत मंदा पळतच जाते आणि म्हणते की रोहन, अरे बाळ तू बरा आहेस ना. रोहन म्हणतो हो. हसतच स्वानंदीचे बाबा म्हणतात अरे रोहन, आदिरा तुम्ही आलात आणि तेही एकत्र, बरं झालं. आणि मंदाकिनी म्हणते की अरे बापरे, तुमचंही पदार्पण झालं का. तर आदिराला राग येतो. आदिरा म्हणते एक्सक्यूज मी. तर आता मंदाकिनी म्हणते तुमचं भांडण झालं होतं ना, आणि भांडण होऊन मोठ्या तोऱ्यामध्ये गेली होती, तर कशाला परत आली असे आता मंदा आदिराला बोलते. आणि मंदाकिनी म्हणते की झालं का आता तुमचं समाधान आणि शांती मिळाली का तुम्हाला. तुमच्या घरात आलेल्या रोहनचा तुम्ही अपमान केलाय.
आणि रोहन आता त्याच्या आईला शांत करत म्हणतो की हे बघ, आमचं भांडण झालं होतं, तू शांत हो, पण त्यामध्ये माझी चूक होती. रोहन म्हणतो की मी तिला आणायला गेलो होतो आणि मला असं रोमॅन्टिक होऊन हटके तिला सरप्राईज द्यायचं होतं आणि मला तिला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी चोरासारखं शिरलो. तर आता ती ऐकताच आता मंदाकिनी म्हणते की म्हणजे तुझ्या माहेरच्यांनी याचा काही अपमान केला नाही आणि याला चोर म्हणून हिणवलं देखील नाही. आणि इकडे आता मंदा म्हणते की तुला पोलिसांमध्ये तर नाही ना दिलं त्यांनी. रोहन म्हणतो की ते कशाला मला पोलिसांमध्ये देतील. सुरुवातीला त्यांचा थोडा गैरसमज झाला होता आणि रोहन म्हणतो की आम्ही सगळे त्या गोष्टीवर इतके हसलोय ना. तर आदिरा म्हणते की हो. आणि लगेच आता मंदाकिनी डोक्याला हात लावते आणि म्हणते की कप्पाळ माझं. आणि इकडे आता मंदाकिनी ही स्वयंपाक करू लागते. तर आता आदिराकडे बघत आता मंदाकिनी म्हणते की काय मला स्वयंपाकाला लावलंय का, कर ना काहीतरी कर. तर आता आदिरा म्हणते की मी छानपैकी काहीतरी मागवते. तर तेवढ्यात आता इकडे रोहन तिथे येतो आणि म्हणतो हे बघा, माझ्यासाठी काही करू नका, माझ्या पोटाची तब्येत जरा बिघडली. तेव्हा लगेच आता आदिरा म्हणते की मी तुझ्यासाठी डाळ भात मागू का. तर आता रोहन म्हणतो चालेल. तर मंदाकिनी म्हणते की काही मागवायची गरज नाही, माझ्या मुलासाठी मी डाळ भातसुद्धा करेन आणि भाजीसुद्धा करेल माझ्यासाठी. तर आता स्वानंदीचे बाबा तिथे येत म्हणतात की आदिरा, डाळ भात माझा किती फेवरेट आहे माहिती आहे ना, आणि कर ऑर्डर कर. तर इकडे आता सगळेजण बाहेर निघून जाता क्षणी इकडे आता मंदाकिनी म्हणते की काही करायची गरज नाही आदिरा तुला. आणि तेवढ्यात असं बोलत असतानाच मंदाकिनीचा खाली पडलेल्या तेलावरती पाय सटकतो आणि मंदाकिनी जोराने खाली पडते. तेवढ्यात आता आदिरा ही मंदाकिनीला हात देऊ लागते. तर रोहन तिथे येतो मोठमोठ्याने ओरडत. आता मंदाकिनी म्हणते की आई गं, मला पाडलं, हिने मला पाडलं आणि माझा बदला घेतला. तर राग येऊन आदिरा म्हणते की व्हॉट आई, मी कशाला तुम्हाला पाडू आणि तुम्ही तेलावरून घसरलात ना. रोहन आता आदिराकडे बघतो आणि आदिरा म्हणते की हे बघा, मी काहीच केलं नाही आहे तुम्हाला, मी इकडे साईटला होते आणि तुम्ही तेलावरून घसरून पडलात. तर आता मंदाकिनी म्हणते की खोटं बोलू नकोस, तूच मला ढकलून दिलं आणि मला पाडलंस. आणि रागाने आदिरा तिथून आता तिच्या बेडरूममध्ये जाऊन आता मल्लिकाला फोन लावते. तर तेवढ्यात आता मल्लिका म्हणते काय गं आदिरा, काल घरी जाऊन काही भांडण वगैरे झालं का. तर लगेच आता मल्लिका म्हणते की फार काय नाही, पण झालं थोडं. मल्लिका म्हणते झालंच का. आणि आदिरा म्हणते की जाऊ दे ना का मम्मा. तर मल्लिका म्हणते की थांब ना डॉल, अगं मी तुला इकडे खूप मिस करते, मला वाटलं तू आली तर 8-10 दिवस राहशील इकडे. आणि मल्लिका म्हणते की मला वाटलं होतं की आपण दोघी एकत्र टाईम स्पेंड करू. रडतच आता आदिरा म्हणते की मला पण वाटलं होतं. आणि आदिरा म्हणते की मला असं वाटायला लागलं की मी तिकडेच थांबायला हवं होतं. आणि लगेच आता मल्लिका म्हणते की डॉल तू काय बोलतेस, एक मिनटं, रोहन तुझ्याशी परत भांडला का. आणि आता आदिरा म्हणते की रोहन नाही, त्यांची आई. तर मल्लिका म्हणते की आता कशावरून भांडली. आणि मल्लिका म्हणते काय झालं. तर आदिरा म्हणते की त्या स्वयंपाक करत होत्या आणि त्यांच्या हातून तेलाचा डब्बा सांडला आणि त्यावरून त्या पाय घसरून पडल्या. तर आता मल्लिका आता तोंड धरून हसू लागते. आणि आता आदिरा म्हणते की मग त्या मला म्हणाल्या की मीच त्यांना पाडलं, मी कशाला त्यांना पाडू, सांग नाही तू. मल्लिका म्हणते माझी डॉल अशी कधीच करू शकत नाही, माझा विश्वास आहे. आणि लगेच आता मल्लिका फोन ठेवते आणि मल्लिका मोठमोठ्याने हसत म्हणते की पडली, बरं झालं तोंडावर नाही पडली. आणि इकडे आता मंदाकिनीला उठून रोहन आणि आता त्याचे बाबा आता क्वाटवर घेऊन येतात. रोहनचे बाबा म्हणतात हे बघ, काही झालं नाही, एवढं जरा पाय मुरगाळला आहे. आणि रोहन म्हणतो की बाबा ऐका ना, आपण आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात. आणि इकडे आता समर आता दुसऱ्या दिवशी त्याचे आवरून आता कामावर जाणार असतो आणि स्वानंदी कपड्याच्या घड्या घालत असते. तिरप्या नजरेने स्वानंदीकडे बघत गाणं गुणगुणत इकडे तिकडे बघत आता समर म्हणतो की चार्जर कुठे गेला माझा. आणि लगेच आता समर म्हणतो हो आठवलं. आणि कपाटातून समर त्याचा चार्जर घेतो. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की मी कपड्याच्या घड्या घालू मला कंटाळा आलाय. तर समर म्हणतो तुम्ही काही बोललात का. आणि स्वानंदी म्हणते की यांना चांगलं माहिती आहे मी यांच्याशीच बोलते, पण नाही. स्वानंदी म्हणते की फक्त आव आणायचा काही बोललात का म्हणून. आणि पुन्हा आता समर शेजारी येत म्हणतो तुम्ही नक्की काही बोललात नाहीत का. तर स्वानंदी म्हणते नाही. आणि आता दोघेही तुम्ही काही म्हणालात का. सर एकमेकांना नकार देत तुम्ही काही म्हणालात का असे बोलू लागतात. आणि एवढ्यात इकडे आता समरला फोन येतो. तर फोनवर बोलत समर म्हणतो की तुम्ही मीटिंग सुरू करा, मी येणारच. तर आता ते म्हणतात की मीटिंगमध्ये काय बोलायचं. तर समर म्हणतो तुम्ही बोलायचं, मी ऐकायचं, दुसरं काय त्यात. आणि समर म्हणतो तुम्ही मीटिंग सुरू करा, मी आलोयच. आणि आता फोन ठेवत समर आता स्वानंदीकडे तिरप्या नजरेने बघतच तेथून निघून जातो. आणि त्यानंतर इकडे आता मल्लिका ही आगीत तेल ओतत आता मंदाकिनीला कॉल करते. आणि आता मल्लिका म्हणते की तुम्ही पडलात. तर आता लगेच आता मंदा म्हणते की हो ना.
आणि मंदाकिनी म्हणते की मला ना खूप लागलं. तर आता मल्लिका म्हणते की तुम्ही आता आराम करा आणि स्वतःची काळजी घ्या. मल्लिका म्हणते की नाही नाही, तुम्ही एक काम करा ना, तुमचा पाय मुरगळला ना, तुमच्या काळजीसाठी तुम्ही आता स्वानंदीलाच काही दिवस तिकडे घेऊन गेलात तर खूप चांगलं होईल. आणि आता इकडे मंदाकिनी ही स्वानंदीला आता तिच्या घरी बोलावते आणि स्वानंदीसुद्धा आता घरी येताच इकडे आता मल्लिका म्हणते की फक्त एक काम करा, स्वानंदी तिकडे आली ना, तिचं आणि समरसोबत तिचं बोलणं फोनवर देखील होऊ देऊ नका, म्हणजे झालं. तर आता इकडे स्वानंदी ही तिकडे जाता क्षणी इकडे आता समरला करमत नसतं आणि समर स्वानंदीला फोन करतो. पण त्याच वेळेस आता स्वानंदीचा मोबाईल मंदाकिनीसमोर असतो आणि मंदाकिनी समरचा फोन कट करते. तर समर म्हणतो माझा फोन कट केला. तर इकडे आता स्वानंदीसुद्धा आता नंतर समरला कॉल करते. तर आता मल्लिका समरचा फोन घेऊन तो कट करते आणि आता इकडे स्वानंदीसुद्धा विचार करत म्हणते की यांनी माझा फोन कट केला. तर आता समर आणि स्वानंदीला मल्लिकाने बाजूला करण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण आता दोघांनाही एकमेकांशिवाय करमत नसतं आणि प्रेमाने दोघेही आता एकमेकांना भेटण्यासाठी आता निघतात आणि दोघेही आता एकमेकांना रस्त्यात भेटतात आणि दोघेही मग आता रोमॅन्टिक होऊन कसे पुन्हा एकत्र येतात आणि दोघांमधील बोला कसा मिटतो. मल्लिकाच्या एका चुकीने आता पुन्हा समर आणि स्वानंदी कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.